शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळ म्हटली 10:30 झालेले आहेत, तरीही भरपूर असं ऊन आलेलं आहे आणि आज मी केलेले आहेत उपवासाचे साबुदाणा पापड, पडी पापड। बघा असे माझे हे पापड घालून झालेले आहेत। आज आहे रविवार, म्हटलं रविवार दिवस आहे तर आरामात छान करूयात। आणि इकडे हे रव्याचे टाकलेले आहेत, छान मसाला आणि सांबार वगैरे बारीक करून। आणि हा माझा भगर उरला होता, म्हटलं भगरीचे सुद्धा करून बघाव्यात। तर उरलेल्या भगरमध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करून त्यात मी फक्त अर्धी वाटी जे साबुदाण्याचं पीठ होतं ते ॲड केलं आणि असे पडीपापड मी हे करत आहे। तुम्ही सुद्धा असे पडीपापड करून बघा, खूप छान होतात। कारण महागाई खूप वाढलेली आहे आणि हे असं जे साहित्य असतं ते टाकून द्यावं असं नाही वाटत। आणि शेवटी ते अन्न आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणून आपल्या महिलांचा असा उपक्रम सुरू असतो। आणि खरंच असं म्हटलेलं आहे की एक सायंटिस्ट जो असतो तो स्वयंपाकघरातूनच निर्माण होतो। आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो महिला, बरोबर आहे ना। त्यातलाच एक प्रयोग, भगर उरली आणि त्या भगरेचं काय करायचं, तर म्हणून मग मी त्यात साबुदाणा पीठ ॲड केलं। अगदी वाटीभर भगर होता उरलेला, त्यात मी आणखी 4 ग्लास पाणी टाकलं आणि खाली हे भिजवून घेतलं आणि त्यात साबुदाणा पीठ ॲड करून छान पातळभर ते मिश्रण झालं आणि मस्त असे हे पडीपापड सुरू आहेत, जेणेकरून आपण नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतो।